दसऱ्याच्या दिवशी दागिना घेऊन देतो, काहीतरी नवीन. त्यावर लगेचच बाबा म्हणतात, उत्तम, अतिउत्तम. लक्ष्मीला घरच्या दसऱ्याच्या दिवशी दागिने घ्यायचा असतो, एवढी वर्ष मी केलं, आता तू कर. तर काय मस्त दागिने घेऊन दे बाबा बायकोला. त्याचबरोबर कल्पना लगेचच हसत असते. तर आता इकडे प्रियाही आलेली असते आणि प्रिया तर रविराज काकांना म्हणते, बाबा हे बघा ना, प्रसादासाठी मी शिरा बनवलाय. नाही म्हणजे प्रसादासाठी नाही केलेला, तुम्ही घरी जर खाऊन बघा, तुम्हाला आवडलं तर मी नवीन बनवेल संध्याकाळी. रविराज काका काही न बोलता रागारागात तिकडून निघून जातात. त्याचबरोबर प्रिया जोरात आता शिरेची वाटी सुद्धा ठेवून देते तिथेच आणि ती सुद्धा निघून जाते. मग अश्विन हा आता प्रियाला समजावण्यासाठी ताबडतोब तिच्या मागे जातो. तर इकडे आता अर्जुन हा सायलीला हाताला हात धरून घराच्या बाहेर घेऊन येतो आणि सायली म्हणत असते, ओ थांबा, तुम्हाला माहिती आहे की नाही, मला सोन्याचा दागिना वगैरे आवडत नाही, एवढे नाही वापरत मी या सर्व या वस्तू, तरी कशाला उगाच घ्यायचा आहे. मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सुभेदारांच्या घरी नवमी असल्यामुळे सगळेजण छान असे तयार झालेले असतात. तेव्हा आता अर्जुन सायली तयार होऊन येतात आणि लगेचच इकडे कल्पनाचा आशीर्वाद घेतात. तेव्हा कल्पना सुखी राहा असा आशीर्वाद देते. तर आता अस्मितासुद्धा खूप छान तयार झालेली असते. तर आता ते प्रतापच्या पाया पडणार असतात, त्याचा आशीर्वाद घेणार असतात. तोच आता अस्मिता म्हणते, डॅड आता तुम्ही ना या दोघांनाही अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आपल्या सायलीला आशीर्वाद द्या हां. तेव्हा सगळेजण हसतात. तर प्रताप म्हणतो, नाही हां, मुलांची सगळी स्वप्न पूर्ण होऊ देत असा मी आशीर्वाद देणार. अर्जुन आणि सायली लगेचच प्रतापचा आशीर्वाद घेतात. अर्जुन म्हणतो की चल सायली आपण आता निघूयात. तेव्हा अस्मिता म्हणते, ए थांबा जरा, अरे मी मोठी ननंद आहे, माझ्या नको का पाया पडायला तुम्ही, माझा नको का आशीर्वाद घ्यायला. तेव्हा आता सगळेजण अस्मिताकडे बघू लागले. कल्पना विचारते, काय ग, कालपर्यंत तू सायलीची मैत्रीण होतीस आणि आज लगेच मोठी ननंद झालीस का. तर आता किल्लेदारांच्या घरी सुद्धा नवमीची सगळी तयारी छान प्रकारे झालेली असते. सगळ्यांनी छान छान असे नवीन कपडे घातलेले असतात. प्रिया, अश्विन हे दोघेही आता कॉफी पीत बसलेले असतात. सुमन आणि प्रतिमाची नेहमीसारखी आपली तयारी करण्याची लगबग सुरू असते. तेव्हा रविराज म्हणतो, अरे नागराज, आम्ही जरा सुभेदारांच्या इकडे जाऊन येतो हां, कारण मला त्यांना ना आमंत्रण द्यायचं आहे. त्यावेळी प्रतिमा आता रविराजकडे बघतच राहते. तेव्हा नागराज विचारतो, आमंत्रण कसलं रे दादा, तू नवमीच्या पूजेबद्दल बोलतोय का, आपण दरवर्षी थोडं बोलवतो त्यांना पूजेला, असं तो जेव्हा म्हणतो तेव्हा रविराज म्हणतो, पण ह्या वर्षी ना मला बोलवावंसं वाटतंय त्या सगळ्यांना. तेव्हा सगळेजण रविराजकडे आता बघतच राहतात. अर्जुन म्हणतो, चला आम्ही आता जरा बाहेर जाऊन येतो हां. कल्पना विचारते, अरे आता यावेळी तुम्ही कुठे चाललात बाहेर. हा अर्जुन म्हणतो, मी जरा माझ्या बायकोसाठी ना नवीन दागिना घ्यायला चाललोय. आता मार्केटमध्ये जे दुकान आहे ना तिथे हिला घेऊन जातो आणि सायलीला जो दागिना हवा आहे ना तो घेऊन देतो. मग आता सायली होला हो करत असते. तेव्हा प्रताप म्हणतो, लगेचच निघा, या दिवशी ना घरच्या लक्ष्मीला म्हणजे बायकोला दागिना घेऊन द्यायचाच असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, करेक्ट डॅड, करेक्ट. तेव्हा प्रताप म्हणतो, एवढी वर्ष मी हेच तर करत आलोय, आता तू कर, काही हरकत नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, राईट डॅड, राईट. सायली म्हणते, मी काय म्हणते, हो ऐका ना जरा. पण सायलीला काही बोलू न देता अर्जुन म्हणतो, अगं ऐक ना जरा, आपण पटकन जाऊयात आणि पटकन येऊयात. तेव्हा आता अतिघाईतच तो सायलीला हात पकडून तेथून घेऊन जातो. सर्वजण म्हणतात, अरे हळू अर्जुन, जरा हळू, ती पडेल. तर दुसरीकडे आता घरातील सगळेजण अजूनही त्याच तयारीत असतात. तेव्हा प्रिया लगेचच आता रविराजकडे जाते आणि म्हणते, बाबा अहो मी प्रसाद बनवलाय, थोडासा टेस्ट करून बघा ना, मग संध्याकाळी जी पूजा आहे ना तुम्हाला आवडला तर मी आणखी बनवेन प्रसादासाठी. तेव्हा आता सगळेजण प्रियाकडे बघू लागतात. प्रतिमाला खूप राग आलेला असतो की ही किचनमध्ये का घुसली असेल. तर सुमनसुद्धा प्रतिमाकडे बघत असते. मग त्याचवेळी आता रविराज अजिबात तिच्याकडे लक्षच देत नाही, दुर्लक्ष करतो आणि लगेचच तेथून निघून जातो. तर प्रियाचा आता घोर असा अपमान होतो.
त्यामुळे अश्विनला सुद्धा वाईट वाटतं. प्रिया लगेचच प्रतिमाकडे बघते आणि अशी दातहोट खाते. तेथे ती रव्याची डिश ठेवते आणि तोऱ्यातच तिथून पाया आपटत रूमकडे निघते आणि मग तिच्या पाठोपाठ सुद्धा अश्विन निघतो. तर दुसरीकडे आता अर्जुन आणि सायली दोघेही गेट बाहेर फायनली आलेले असतात. सायली म्हणते, काय चाललंय का हे दागिन्यांचं नाटक आता? अहो मला दागिने घालायला नाही आवडत माहिती आहे ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही ग, तिकडे नाही चाललो आपण, जरा दुसरीकडे चाललोय. तेव्हा सायली विचारते, आता दुसरीकडे कुठे नक्की? तेव्हा अर्जुन म्हणतो, अगं तू म्हणाली होतीस ना ही स्वतः त्या गाठोड्याजवळ जाणार, मग तन्वीला आपण एवढं घाबरवायचं की ती स्वतः त्या गाठोड्याजवळ गेली पाहिजे. तेव्हा सायली डोक्याला हात लावते आणि विचारते, काय हो, हे सगळं आजच्या दिवशी करण्याची गरज होती का? तेव्हा अर्जुन म्हणतो की अगं वेळ नाही आता आपल्याकडे, कारण आपल्याला कळण्याच्या आत त्या तन्वीने जर गाठोडं कुठेतरी हलवलं मग ते तर कधीच सापडणार नाही. आपल्याला कळतंय का सायली तुला? दुसरीकडे प्रियाचा संताप झालेला असतो. रूममध्ये येऊन नाटकं करू लागते. अश्विन तिला समजावत असतो. तेव्हा आता ती म्हणते, अश्विन तू बघतोस ना, दरवेळी मी आपली पडती बाजू घ्यायची, बाबांना समजवायचं, पण बाबा काय करतात, नेहमी माझा असा अपमान करून मला हैराण करून सोडतात. मग आता अश्विन समजावतो अगदी प्रेमानेच, आपले आईवडील चिडले रागवले तर अपमान समजायचा नसतो अगं तो. तेव्हा आता प्रिया म्हणते, अश्विन हात जोडून मी बाबांची माफी मागितली, अरे आता निदान सणाच्या दिवशी त्यांनी माझ्याशी नीट बोलावं एवढी सुद्धा अपेक्षा मी करू शकत नाही का? यासाठी मी काय करायला हवं, काय करू मी, सांग ना. इकडे आता सायली म्हणते, तुमचं बरोबर आहे तसं, हे काम ना आजच करायला हवंय, पण मला सांगा आता तिला घाबरवायचं म्हणजे नक्की काय करायचं? तेव्हा अर्जुन म्हणतो, सांगतो अगोदर तू बस बरं गाडीत. तेव्हा सायली आणि अर्जुन दोघेही गाडीत बसतात आणि तेथून जायला निघतात. दुसरीकडे प्रिया अजूनही रुसूनच बसलेली असते. अश्विन प्रेमाने तिचा हात हातात घेतो आणि म्हणतो, हे बघ, तुझ्या वागण्याचा ना त्यांना धक्का बसलाय, त्यामुळे असं 3-4 दिवसांमध्ये त्यांचा राग जाईल तुझ्यावरचा, असं वाटतं का ग तुला? तेव्हा ती म्हणते, नाही ना. मग पुढे आता तो म्हणतो, त्यात तू अजून त्यांच्यावर चिडलीस, मग कसं होईल सांग बरं. तेव्हा प्रिया म्हणते, अश्विन अरे मी चिडलेली नाही, आता मला सांग, मी माझ्या बाबांवर कधी चिडू शकते का? अरे पण मला खूप वाईट वाटतंय. ते काय म्हणतात ना, अरे काळजाला घरं वगैरे पडणं, ते काय असताना हे आम्हाला आत्ता कळतंय. तर इकडे अर्जुन आणि सायली दोघेही भरधाव वेगाने निघालेले असतात. तेव्हा सांगा ना आता तरी आपण कुठे निघालोय, असं सायली विचारते. अर्जुन म्हणतो, आपण सिनियरच्या घरी निघालोय. तेव्हा सायली म्हणते, अच्छा हो का, चला प्रतिमा आत्यांना लगेच भेटता येईल. तेव्हा तो म्हणतो की नाही, ॲक्च्युली प्रतिमा आत्यांना नाही भेटता येणार, आपण घराच्या आतमध्ये सुद्धा नाही जाणार आहोत, आपण फक्त तन्वीला घाबरवायचंय, तिला असं काहीतरी घाबरवायचंय जेणेकरून ती लगेचच त्या गाठोड्यापर्यंत जाईल, घाबरून लगेचच ती बाहेर सुद्धा येईल. ती घराबाहेर पडल्यानंतर लगेचच आपण तिच्या पाठोपाठ जायचं, अर्जुनचा असा प्लॅन असतो. दुसरीकडे आता अश्विन प्रियाचा मूड ठीक करण्यासाठी विचारतो, काय ग, अगं सोनं घेण्याची काहीतरी पद्धत असते ना? ती म्हणते, असेल रे, नाही माहीत. मग तो म्हणतो, चल आपण तुला ना सोन्याचा नेकलेस वगैरे घेऊ. तेव्हा प्रियाचे डोळेच गरगर फिरू लागतात. सोन्याचा नेकलेस मिळणार म्हटल्यानंतर ती खूपच खुश सुद्धा होते. इकडे सायली म्हणते की जर ती घराबाहेर नाही पडली तर. तेव्हा अर्जुन म्हणतो, मग दुसरा काहीतरी प्लॅन हा ठरवावाच लागेल. पण मला काय वाटते माहितीये सायली, आपला हा प्लॅन ना नक्कीच काम करेन. तर दुसरीकडे आता प्रिया म्हणत असते की अश्विन अरे मला सोनं नाणं नको आहे, मी तशी मुलगी नाही आहे. ॲक्च्युली तिला घ्यायचं असतं पण ती आता वैतागलेली असते म्हणून म्हणते की नको. पण अश्विन आजच्या दिवशी जर नवऱ्याने बायकोला एखादा दागिना द्यायची रीत असेल तर ती रीत आपल्याला पाळावीच लागेल ना, असं प्रिया म्हणते. मग आता अश्विनला खूप आनंद होतो. तो म्हणतो दॅट्स माय गर्ल. तो तिला जवळ घेतो आणि म्हणतो की हॉस्पिटलला जातानाच मी माझ्या सुंदर बायकोसाठी ना एखादा दागिना चूज करून ठेवतो आणि हॉस्पिटलवरून येताना ना संध्याकाळी तुझ्यासाठी तो दागिना घेऊन येतो, चालेल ना? तेव्हा प्रिया म्हणते हो चालेल. मग आता तो म्हणतो अगं आता तरी हस. तेव्हा प्रिया आता हसते. तेव्हा तो पुन्हा एकदा लाडाने जवळ घेत म्हणतो की हसताना किती छान दिसते माझी बायको. बरं चल हां, आता आवरून मी हॉस्पिटलला जायला निघतो. प्रिया म्हणते ठीक आहे. मग आता अश्विन तेथून आवरण्यासाठी गेल्यानंतर प्रिया हसते आणि म्हणते अश्विनला गुंडाळणं किती सोपं गेलंय मला. अरे यार खरंच अश्विन, तू ना आता एक काम कर, आंधळ्यासारखं माझ्यावर प्रेम कर, कारण माझ्या तिजोरीत असेच दागिने टाकत जा.
दुसरीकडे महिपत हा घरी असतो. तेवढ्यातच आता बजाला तो आवाज देतो. बजा तेथे आता आलेला असतो आणि विचारतो काय. मग आता त्या हवालदार पाटलाने अजूनही मला कॉल केलेला नाही आहे. जर तो ऐकणार नसेल तर तिथल्या तिथे त्याची पावती फाडायची, असं महिपत बजाला सांगतो. मग आता बजा जेव्हा जायला निघतो तेवढ्यातच पाटलाचा फोन येतो. त्यामुळे तो म्हणतो की थांब रे थांब, पाटलाचा फोन आलाय. तेव्हा कॉल रिसीव्ह करत तो विचारतो काय रे पाटला, गचाकला का काय तू? प्रिया ज्या बाईकडे राहत होती तिचा पत्ता काढायला सांगितलं होतं ना तुला. तेव्हा पाटील घाबरतच म्हणतो साहेब माझं ऐकून तरी घ्या. मग महिपत रागात म्हणतो काम झालं असेल ना तरच ते तुझं थोबाड आहे ना ते उचकट, नाहीतर मग बायकोला सांग ACBC राहायला लांब आणि स्वतःचं कुंकू पुसायला तयार राहा म्हणावं. तेव्हा तो म्हणतो महिपत सर ऐकून घ्या. तेवढ्यातच नागराजचा फोन आता महिपतला येत असल्यामुळे लगेचच महिपत म्हणतो आता हे नागराज शेठ का फोन करतंय. तेव्हा महिपत सर हो ऐकून तरी घ्या असं पाटील म्हणत असतो. आता नागराजचा कॉल रिसीव्ह न करता लगेचच महिपत म्हणतो दुसरा कॉल महत्त्वाचा नाही आहे, तू बोल. सांगतो की त्या बाईचा पत्ता सापडलाय. हो तुमची प्रिया ना त्याच बाईकडे राहत होती, कारण लहान असताना प्रिया ही खूप चोऱ्या माऱ्या करायची, परंतु चोऱ्या करत असताना पकडली गेली होती आणि मग तेव्हाच पोलीस मित्राकडे तक्रार केली होती, पण माझ्या पोलीस मित्रानेच तिचा पत्ता हा शोधून काढलाय. तेव्हा महिपतला खूप आनंद होतो. तो म्हणतो शाबास पाटील शाबास. दुसरीकडे महिपतचा कॉल आता व्यस्त लागत असल्यामुळे नागराज वैतागलेला असतो. तेव्हा रागातच आता नागराज म्हणतो सगळ्यांनाच ना माज आलाय, या महिपतला काय झालंय कळत नाही, माझा कॉलच रिसीव्ह करत नाही. तर दुसरीकडे महिपत आता पाटीलला म्हणतो की हे बघ तुझ्या हातात जे घबाड लागले ना ते घेऊन लगेच बंगल्यावर ये, मी तुझी वाट बघतोय, असं म्हणून तो आता फोन ठेवतो. तर दुसरीकडे प्रिया ही आता रूममध्ये असते आणि अर्जुनच्या बोलण्याचा विचार करत असते, कारण अर्जुन तिला म्हणालेलं असतो की तू काय घेऊन जायला आली आहे ना हे मला चांगलंच माहीत आहे. तेवढ्यातच तिला अर्जुनचा कॉल येतो, कारण अर्जुन आता घराबाहेर येऊन उभासुद्धा राहिलेला असतो आणि हे प्रियाला माहीतच नसतं. आता अर्जुनचा आलेला कॉल पाहून प्रिया घाबरते आणि म्हणते अर्जुन मला का कॉल करत असेल कळतच नाही आहे. तर इकडे अर्जुन म्हणतो सायली ही तर कॉलच घेत नाही आहे, मी ना परत ट्राय करतो हा एकदा, कारण ती फोन घेईपर्यंत मी तिला कॉल करतच राहणार. तर प्रिया आता कॉल हा कट करत असते. अर्जुन म्हणतो आता जोपर्यंत रिसीव्ह नाही करत ना सायली ती तोपर्यंत मी कॉल करणार म्हणजे करणार. दुसरीकडे प्रिया आता वैतागूनच म्हणते या अर्जुनचं माझ्याकडे काय काम आहे काय माहीत, हा मला का कॉल करत असेल, आता काय करू उचलू की नको, कारण नाही उचलला तर याला डाऊट सुद्धा येईल. या विचाराने घाबरूनच प्रिया ही कॉल रिसीव्ह करते आणि कानाला लावते. इकडे अर्जुन सायलीला इशारा करून सांगतो कॉल रिसीव्ह केलाय. तेव्हा तो आता म्हणतो की हे बघ मी तुला एवढंच सांगायला फोन केलाय की तू ते गाठोडे कुठे लपवलंय ना ते मला माहीत आहे. हे ऐकून प्रियाला धक्काच बसतो. तर आता दुसरीकडे महिपत हा मस्तपैकी हॉलमध्ये बसलेला असतो. नागराज तेथे जातो आणि म्हणतो अरे वा इथे शेठ तर अगदी टांगड्यावर टांगडे टाकून बसले आहेत, मी इथे कॉल करतोय तुला रिसीव्ह करायला, काय झालं होतं रे महिपत. तेव्हा महिपत म्हणतो बाबा नागराज शेठ तुम्ही फोन केला होता पण मला नाही आला. नागराज म्हणतो ही असली फालतू नाटकं ना माझ्यासमोर करू नकोस महिपत, मी मगापासून फोन करतोय बघ बरं मोबाईलमध्ये, कारण आधीच त्या प्रियाने ना शॉर्ट केलाय डोक्याला. तेव्हा आता काय केलं असं महिपत विचारतो. नागराज म्हणतो काय केलं म्हणजे, माझी ना तिने कॉलर पकडली कॉलर. तेव्हा महिपत म्हणतो काय सांगता काय नागराज शेठ. तेव्हा नागराज म्हणतो विश्वास नाही बसत ना, पण त्या पोरीची हिंमत एवढी वाढली आहे की तिने माझी अक्षरशः कॉलर पकडली. मग महिपत म्हणतो नागराज शेठ नका ना काळजी करू, टेन्शन नका घेऊ, त्या प्रियाची नांगी कशी ठेचायची आणि रस्ता कसा बंद करायचा हा मार्ग आपण आता शोधला आहे. कारण ती प्रिया अगोदर लहानपणी ज्या बाईकडे राहायची ना त्या बाईचा पत्ता सापडलाय नागराज शेठ, आणि 113% ती तिची आई असणार. तिचा बाप जिवंत आहे की खपला ते अजून समजलं नाही, पण तेही नक्कीच कळेल आता. आणि आता लवकरात लवकर आपण प्रियाच्या घरापर्यंत पोहोचणारच. तेव्हा नागराज म्हणतो अरे कसली सॉलिड न्यूज दिलीये महिपत तू. तेव्हा नागराज खूपच खुश होतो आणि त्या बाईकडे तू कधी जाणार असं विचारतो, कारण मी सुद्धा येतो मग तुझ्या बरोबर. तेव्हा नागराज म्हणतो त्या प्रियाची नांगी ठेचायला एवढी मजा येईल ना महिपत, तुला काय सांगू अरे. इकडे अर्जुनने प्रियाला चांगलंच घाबरवून ठेवलेलं असतं. तो म्हणतो हे बघ
तन्वी, मी तुला अगोदरच सांगितलं होतं ना, तुझं सत्य ऑलरेडी मला समजलंय आणि आता तू कुणापासूनही वाचू शकत नाही तन्वी. तेव्हा प्रिया फोन ठेवते आणि खूप घाबरते. त्याच वेळी आता प्रिया म्हणत असते की अरे बापरे, माझं गाठोडं जे एक कपाटामध्ये होतं म्हणजे सायलीचं, ते अर्जुनच्या हाती लागलं असेल का? आणि मी महिपतच्या कपाटात जे गाठोडं ठेवलं होतं हे त्याला समजलं असेल का? पण त्या सायलीचं गाठोडं तर आता गायब झालंच आहे. पण माझं गाठोडं जे महिपतकडे आहे ते ताब्यात घ्यायलाच हवं. आता लवकरात लवकर निघते, नाही तर हा अर्जुन तिथेही पोहोचेल. इकडे सायली म्हणते तुमचा फोन आल्यानंतर ती घाबरली असेल, पण अजून बाहेर का नाही आली? तेव्हा अर्जुन म्हणतो येईल, नक्कीच येईल ती, आणि त्या गाठोड्यापर्यंत ती नक्कीच जाईन, आणि त्या गाठोड्यापर्यंत ती सहजपणे आपल्याला सुद्धा आता घेऊन जाईल. असं म्हणून दोघेही बंगल्याबाहेर आता प्रियाची वाट बघू लागतात. तेवढ्यातच आता समोरच प्रिया दार उघडते आणि बाहेर येते आणि गाडीत बसून लगेचच महिपतच्या बंगल्याच्या दिशेने जायला निघते. दुसरीकडे महिपत आणि नागराज हे दोघेही आता प्रियाच्या आईचा शोध घेत एका चाळीमध्ये आलेले असतात आणि मग ते पत्त्यावर बघतात तर पत्ता व्यवस्थित तोच आता असतो. तेव्हा महिपत म्हणतो मला असं वाटतंय हीच बाई त्या प्रियाची आई असणार. ही फक्त बोलू दे, ती प्रियाना लहानपणापासून चोऱ्या माऱ्या करायची आणि मग नंतर पळून गेली. मग तिला कशी मुठीत दाबून ठेवायची, अजिबात सुटू द्यायची नाही. तेव्हा नागराज म्हणतो आपण प्रियाच्या भूतकाळाच्या अगदी जवळ येऊन पोहोचलो आहे महिपत, ऑल द बेस्ट महिपत, असं म्हणून दोघेही हात मिळवतात. तर महिपत सुद्धा नागराजला ऑल द बेस्ट असं म्हणतो. त्यानंतर महिपतने दार वाजवल्यावर एक बाई बाहेर येते आणि महिपत नागराजला समोर पाहताच विचारते कोण तुम्ही, कोण हवंय कोण तुम्हाला? नागराज आता अगोदर नमस्कार करतो आणि प्रियाचा लहानपणीचा फोटो दाखवत त्या बाईला विचारतो काय हो, ह्या पोरीला ओळखता का तुम्ही? तेव्हा ती बाई तो फोटो बघते आणि तिला अचानक असा धक्का बसतो. हळूच ती महिपत आणि नागराजकडे बघते. दुसरीकडे प्रिया आता आपली भरधाव वेगाने गाडी रस्त्यावरून घेऊन निघालेली असते. त्या पाठोपाठ अर्जुन आणि सायली असतात. पण प्रियाला थांगपत्ताच लागलेला नसतो की हे दोघे माझा पाठलाग करतायत. तिला बरोबर अर्जुनने तिच्याच जाळ्यात आता अडकवलेलं असतं. त्यानंतर अर्जुन, सायली, प्रिया जेथे थांबते ना तेथे येऊन बरोबर थांबतात. वेळानंतर आता प्रिया ही थेट महिपतच्या बंगल्याजवळ थांबते. ते पाहून अर्जुन सुद्धा थांबतो. सायली आश्चर्याने विचारते काय हो, ही अशी महिपतच्या बंगल्याजवळ का थांबली असेल? मग आता अर्जुन म्हणतो दिसतंय तर असंच, पण आता या प्रियाच्या गाठोड्याशी इकडे या महिपतचा काय संबंध? ते दोघेही त्याबद्दलच विचार करू लागतात. दुसरीकडे महिपत आणि नागराज त्या बाईच्या घरात आता आलेले असतात. तेव्हा काय हो, म्हणजे तुम्ही या पोरीची आई नाहीत का, असं महिपत विचारतो. त्यानंतर ती बाई जरा घाबरतच म्हणते कसं आहे ना, ही पोरगी माझ्या पोटची पोरगी नाहीच आहे. अहो, ह्या पोरीला मी ओळखते, ही फक्त ना माझ्यासाठी काम करायची. तेव्हा कसलं काम करायची असं नागराज विचारतो. तेव्हा नागराज म्हणतो काय चोऱ्या माऱ्या करायचं काम करायची का? ती बाई म्हणते काय ते असेल ते, कारण तिच्या आईबापानेच माझ्याकडे पाठवलं होतं हे काम करण्यासाठी. त्यांना 5 पोरी होत्या, ही प्रिया 5वी, आणि त्यांना त्या पोरी जड झाल्या होत्या आणि म्हणून त्यांनी काय केलं तर देऊन टाकली मला ती पोरगी. तेव्हा नागराज आणि महिपत एकमेकांकडे बघतात. दुसरीकडे आता प्रिया म्हणते माझं गाठोडं त्या महिपतने त्याच्या घरी लपवून ठेवलंय ना, आता ते काहीही करून ताबडतोब मला मिळवायलाच हवं. पण आता महिपत घरी असेल तर, पण आता असू दे, एवढी रिस्क तर घ्यावीच लागेल असं प्रिया म्हणते. तेव्हा लगेचच ती गाडीतून खाली उतरते आणि महिपतच्या घराच्या दिशेने जाऊ लागते. इकडे अर्जुन आणि सायली तिच्यावर अगदी बारीक लक्ष ठेवून असतात. तेव्हा लपून छपून आता प्रिया जाताना अर्जुन सायली बघतात. सायली विचारते काय हो, ही अशी काय करतीये, लपून का चालली असेल ही? इकडे प्रिया आता पाहते तर महिपतची गाडी नसते, म्हणून ती म्हणते अय्या, बरं झालं महिपत इथे नाही आहे, आता लगेचच मला माझं गाठोडं सुद्धा मिळवता येईल. चल प्रिया चल, मिशन सुरू कर. आता प्रिया गेट उघडून आतमध्ये जाते, परंतु समोर वॉचमॅन असल्यामुळे प्रिया पुन्हा एकदा घाबरते आणि बाहेर येऊन तेथे थांबते. तर तो वॉचमॅन आता दुसरीकडे गेल्यानंतर प्रिया पुन्हा आतमध्ये जाण्याच्या प्रयत्नात असते. पण तो वॉचमॅन पुन्हा इकडे आल्यामुळे प्रिया पुन्हा बाहेर येते आणि गेटच्या आडून बघत असते. तर आता दुसरीकडे अर्जुन आणि सायली हा सगळा प्रियाचा प्रकार बघू लागतात. इकडे आता महिपत म्हणतो पोटची पोरगी जड झाली, असे कसे आईबाप मलाच कळत नाही बाबा आता. तेव्हा तिच्या बापाचा ना बायकांचे परकर शिवायचा धंदा होता असं त्या बाई सांगते.
मग त्याला जड झाल्या होत्या पोरी. तो म्हणाला या धाकटीला घे म्हणून, भार तरी कमी होईल. मी त्याला टेलरिंगचं काम सुद्धा दिलं आणि टेलरिंगचं दुकान सुद्धा खोलून दिलं. त्यानंतर त्याच्यावर तर त्याने त्याचा संसार सुद्धा चालवला. तर आता दुसरीकडे वॉचमॅन हा बाजूला जातो तेव्हा प्रिया त्याच संधीचा फायदा घेऊन आतमध्ये जाते. दरवाजाजवळ गेल्यानंतर तिला समजतं, अरे बापरे, याला तर कुलूप आहे, आता काय करायचं. मग आता ती घाबरते आणि इकडे तिकडे ती चावी शोधू लागते, पण तिला सापडत नाही. दुसरीकडे या प्रियाचं अगोदरचं नाव काय आहे असं महिपत त्या बाईला विचारतो. तेव्हा आता ती आठवत सांगते, तिला अगोदर ना बबली म्हणायचे. तेव्हा नागराज म्हणतो, अरे ही जी तक्रार तिथे होती ना, तेव्हा त्या तक्रारीमध्ये त्या अर्जामध्ये सुद्धा हेच नाव होतं, बबली. पण सॉलिड नाव आहे ना प्रियासाठी, एकदम शोभून दिसते हा तिला. तेव्हा नागराज आता हसत असतो. तर दुसरीकडे सायली म्हणते, अहो ही तर चोरून महिपतच्या घरात शिरली आहे, पण आता काय करायचं. अर्जुन म्हणतो, मला ही महिपतच्या घरी आता जावंच लागेल, त्याशिवाय आपल्याला कळणार नाही की ती तेथे काय करते. सायली म्हणते, अहो पण ते किती धोक्याचं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, असू देत, पण करावं तर लागेल ना. पण प्रिया त्या गाठोड्यासाठी आली की दुसरं कशासाठी हे आपल्याला समजायला नको का. इकडे प्रिया म्हणते, अरे बापरे, माझं गाठोडं तर महिपतच्या खोलीत असणार. मग आता महिपतच्या खोलीमध्ये मागच्या खिडकीतून नक्कीच शिरता येईल मला. दुसरीकडे आता महिपतने सगळी प्रियाची कुंडली काढण्याचं ठरवलेलं असतं. तो म्हणतो, या पोरीचे म्हणजे बबलीचे आईवडील नंतर कुठे गेले. त्या बाई सांगतात, इकडेच असतात पनवेलमध्ये, ते मोठं थिएटर आहे ना, त्या थिएटरच्या मागच्या चाळीमध्ये तिच्या बापाचं रिंगचं दुकान आहे. मग आता महिपत नागराजकडे बघतो आणि म्हणतो, म्हणजे हिचे आईबाप पनवेलमध्ये आहे. त्यानंतर त्या बाई सांगतात, बबली पळून गेल्यापासून माझी काही बोलाचाली नाही आहे. तेव्हा नागराज विचारतो, ते ठीक आहे, पण ही बबली तुमच्याकडूनच का पळाली. तेव्हा त्या बाई सांगतात, अहो एकदा माझ्याच घरी चोरी केली, मग असं जोडलं तिला, असं जोडलं ना, 2 दिवस कॅकाटत होती. मग आता लगेचच महिपत नागराजला म्हणतो, नागराज शेठ, ज्या ताटात खाल्लं ना त्याच ताटामध्ये घाण केली या पोरीने, म्हणजेच 113% नाही प्रियाचं असणार. आता हिचं दुसरं नाव उर्फ बबली. मग नागराज विचारतो, पुढे बोला काय झालं. तेव्हा एकदा पाकिटमारी करताना पोलिसांनी तिला पकडलं आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी मग ती पळून गेली. तेव्हापासनं थोबाड नाही बघितलं तिचं. आता जर कधी समोर आली ना तर अशी उलटी टांगल आणि सगळे पैसे वसूल करून घेईल तिच्याकडून मी. तर आता दुसरीकडे अर्जुन म्हणतो, हे बघ सायली, तू इथेच थांब, मी आतमध्ये जातो, तिचा पाठलाग करतो, काय करते ते बघतो. सायली म्हणते, नाही, मी सुद्धा मग तुमच्याबरोबर येणार. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही सायली, तू इथे वॉच ठेव महिपतवर, मग आता मला फोन करशील ना तू महिपत आल्यावर, असं पुन्हा अर्जुन विचारतो. सायली म्हणते, चालेल, पण अर्जुन म्हणतो, माझा फोन सायलेंटवर असणार, व्हायब्रेटसुद्धा होणार नाही. एक काम कर, महिपत आल्यानंतर ना फक्त गाडीचा हॉर्न वाजव. सायली म्हणते, हो चालेल, वाजवेल. सायली म्हणते की तुम्ही काळजी घ्या, पण अर्जुन म्हणतो, हो घेतो मी काळजी. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये प्रिया ही आता बाहेर आलेली असते आणि तिच्या हातात गाठोडं असतं. ती गाठोडं पटकनच आता त्या तिच्या गाडीमध्ये ठेवते. सायली म्हणते, बघा बघा, आली ती बाहेर आणि तिच्या हातात गाठोडं सुद्धा आहे. तेव्हा प्रिया आता गाडीत बसते आणि भरधाव वेगाने पुढे जायला निघते. अर्जुन म्हणतो, चल आपण पटकन ना तिला फॉलो करूयात. त्यानंतर प्रिया गाठोडं घेऊन पळत असताना तिला गाडीच्या आरशातून दिसतं की अर्जुन मला फॉलो करतोय. तेव्हा ती खूपच घाबरते. ती आता म्हणते की म्हणजे त्याला खरंच कळलं असेल का गाठोडं नक्की कुठे होतं ते. त्यानंतर प्रियाला चकवा देत दुसऱ्या बाजूने गाडी घेऊन येत अर्जुन लगेचच तिच्या गाडीसमोर गाडी उभी करतो. नाईलाजाने प्रियाला गाडी थांबवावी लागते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.